ठिकाण मुंबई। निमित्त महायुतीचा मोर्चा। लोकसभेमध्ये नारीशक्ती विधेयक हाणून पाडणाऱ्या विरोधकांचा निषेध हे त्यामागचं कारण। हे सगळं सुरू असताना अचानक एका महिलेची एंट्री होते। या मोर्चामुळे अडकून पडलेल्या ट्रॅफिकमुळे या महिलेचा पारा चढतो आणि ती महिला पोलिसांना सवाल विचारू लागते। काही वेळातच ती महिला पोहोचते कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांपाशी। त्यानंतर पोलीस तिची त्यांच्या पद्धतीने समजूत काढतात आणि मोर्चा पुढे सरकतो। बघितलं तर काही मिनिटांचा हा प्रसंग, पण या प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। पाहूया याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। आपके सीनियर कौन है बताइए, यहाँ पर इंचार्ज कौन है बॉस? मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, क्या आउट ऑफ हियर। ये देखिए सामने है एक एम्प्टी ग्राउंड। कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो। हेलो आई कम ओवर हियर। महायुतीनं काढलेल्या मोर्चामुळे अडकून पडलेली आणि संतापाच्या भरात आक्रमक झालेली महिला। लोकसभेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीनं मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे वाहतूक खोळंबली होती। असे मोर्चे तुम्ही मैदानात का घेत नाहीत असा सवाल विचारत या महिलेनं रुद्रावतार धारण केला। वरळीच्या जांभोरी मैदानापासून NSCI डोम पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता, पण यामुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं आणि या महिलेचा असा सात्विक संताप झाला। Now I'll send all of these videos straight to the news channel, okay? And if you think it's a joke, you watch. Simple. सामने ये देखिए, सामने है एक एम्प्टी ग्राउंड। अगोदर पोलिसांना जाब विचारता विचारता ही महिला पोहोचली थेट कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांपर्यंत। मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ ना। ओके, इनफ। यावेळी पोलिसांनी अगोदर सभ्य भाषेत आणि नंतर आपल्या खास शैलीत या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला। कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो। आवाज कम करो। महायुतीच्या जन आक्रोश मोर्चामुळे झालेली वाहतूक कोंडी पाहून या महिलेचा आक्रोशही इतका वाढला की एका क्षणी तिनं बाटलीही फेकली। हेलो आई कम ओवर हियर। इंग्रजी भाषेत बोलणाऱ्या या महिलेनं पोलीस आणि कार्यकर्त्यांना असं काही फैलावर घेतलं की तिची समजूत काढता काढता सर्वांच्याच नाकेनऊ आलं। या प्रकरणात थोडी बाईची चूक, थोडी आपली चूक असं म्हणत गिरीश महाजनांनी आयत्या वेळी आलेल्या या संकटाचं मोचन करण्याचा प्रयत्न केला। फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या, तरी तसं बोलायला नको होतं, जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात। त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता, पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या त्यांनी जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। काँग्रेसनं मात्र या मुद्द्याचं मोचन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत मोर्चातील या प्रकाराला चांगलीच हवा दिली। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका
मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील संतप्त महिलेनं झाडलेल्या शाब्दिक गोळ्यांचा संदर्भ देत थेट महाजनांच्या कमरेच्या पिस्तुलाला हात घातला. त्यांच्या तत्वज्ञानाचे आणि त्यांच्या इज्जतीचे वाभाडे आता लोकही काढायला लागलेले आहेत. त्यांचे फासे आता उलटे पडायला लागले आहेत. महिला आरक्षण, महिला सन्मान या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार हा भारतीय जनता पक्षाला नाही. जे आपण जो कार्यक्रम केला मुख्यमंत्री महोदय, आपण बोलायला येत असताना अर्धा हॉल खाली होणं म्हणजे काय आहे हे आपण समजून घ्यावं. एका मंत्र्यांना जे तथाकथित स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात, पिस्तूल लावून फिरतात, अशा मंत्र्यांना जर गेट आउट म्हटलं जात असेल तर आता या देशातल्या लोकांनी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा निर्धार केलेला आहे. मुंबईत घडलेल्या या प्रकारात ठाकरेंच्या शिवसेनेला दिसला तो लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि गिरीश महाजनांची उडलेली त्रेधा तिरपे. नको त्या विषयाकडे हे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महिला आंदोलनाला महिलेने कसा विरोध केला आणि त्यानंतर त्या मंत्र्यांची कशी रेपट झाली. आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होत असताना महिलांसाठी आज त्यांना पूर्णपणे प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी त्यांचा जो हेतू होता या आंदोलनामागे महिलांना विरोधी पक्षाला हे करण्याचा, बदनाम करण्याचा, तो प्रयत्न लोकांनी हाणून पडलेला आहे आणि त्यामुळे भाजप सरकारचे लोकांची प्रतिमा भाजप सरकारमध्ये लोकांना माहिती झालेली आहे आणि त्यांची आता उलटी गणती सुरू झालेली आहे. आता टीका करायला विरोधी पक्ष कमी पडले म्हणून की काय भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीनं या मुद्द्यावरून महाजनांना टोले लगावले. असे प्रकार टाळण्यासाठी अजित पवारांचा आदर्श घेण्याचा सल्ला मिटकरींनी महाजनांना दिला, तर महाजनांनीही हा सल्ला स्वीकारत वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. दादांच्या पक्षाचा कुठलाही मोर्चा असा रस्त्यावर जर आला असता तर दादांनी त्या मंत्र्यांना झापलं असतं. पण आज अजितदादा नसल्यामुळे हे जे काही बेशिस्त झालेली आहे हे कबूल केलं पाहिजे. आणि गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये दादांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी एकच आता हा आदर्श डोळ्यासमोर घ्यावा की दादा सकाळी 5 वाजता कामाला लागायचे. आपल्यामुळे लोकांना अडचण होणार नाही. लोकांचा रोष आपल्याला, आपण एकीकडे महिला बिल पास करण्यासाठी प्रयत्न करतो, दुसरीकडे महिलाच ओरडतायत आपल्या नावाने. हे चित्र विदारक आहे. आपण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात, मोर्चे आपण बघितले नाही का? आपला पक्ष मोर्चे काढत नाही का? तर मग आपल्या मोठल्यावर कुठे लोक येत नसेल मोर्चामध्ये, मला असं वाटतं. इतकी गर्दी जमत नसेल म्हणून तुम्हाला तो प्रसंग आला नसेल, मला असं वाटतं. दादाच्या बाबतीत मला विषय लागला. मला उलट त्यांचं खरं अनुकरणीय होतं की सकाळी 6 वाजेपासून मिटिंग सुरू करायचं. तर ते काही गर्दीचं नियोजन करायला नका होते मोर्चा काढत होते सकाळी 6 वाजता 5 वाजता, असं नाही ना. मंगळवारी झालेल्या या प्रकाराचे व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियात व्हायरल झाले. या महिलेच्या रागाचं समर्थन करणारे आणि तिच्या कृतीवर टीका करणारे यांच्यातही चांगलीच जुळते. त्यानंतर आज मुंबईच्या महापौरांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तीही मोर्चाचं समर्थन करत. मी गिरीश महाजनांची क्लिप पण पाहिली. पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए, इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने. व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे. मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला. ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे, पण त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत. सामान्य नागरिकांचा संताप हा कुठल्याही राजकीय पक्षाला परवडणारा नसतो. मुंबईतल्या महायुतीच्या मोर्चात ही महिला संतप्त होण्यामागे होता एकच प्रश्न: तुमच्या राजकारणासाठी आमची गैरसोय का करता? हा प्रश्न उपस्थित करताना महिलेने वापरलेली भाषा आणि तिची कृती यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. आता या महिलेला राग येण्याच्या कारणावर सत्ताधारी लक्ष देणार की तो व्यक्त करण्याच्या तिच्या पद्धतीवर, यावर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.